सर्वांना नमस्कार. जनगणना 2027 चे काम सुरू झाले आहे व त्यात घरांना क्रमांक देण्याचं काम हे प्रगणकांनी सुरू केले आहे. घरांना क्रमांक देण्याबाबत जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसेच क्रमांक देताना ज्या काही आपल्याला समस्या येतात, कधी घर एखादा क्रमांक देणं आपल्याकडून सुटतो किंवा गणना चालू असताना नवीन घराचं बांधकाम होतं, अशा वेळेस आपण क्रमांक कशा द्यावं, अशा समस्यांचा देखील आपण शोध या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सुरुवातीला आपण इमारत व गणनाघर यातील फरक बघणार आहोत. हा फरक स्पष्ट झाल्यास आपल्याला काम करणं अतिशय सोपं जातं. तर इमारत काय असते? जमिनीवर बांधलेली एकेरी वास्तुरचना म्हणजे इमारत. हिला 4 भिंती व छप्पर असतं. हिचा वापर निवासासाठी तसेच व्यावसायिक उपयोगासाठी केला जातो. एका इमारतीमध्ये एक किंवा त्याहून अधिक गणनाघरे असू शकतात. गणनाघर म्हणण्यासाठी इमारतीच्या एका भागाला स्वतंत्र व मुख्य दरवाजा असला पाहिजे. त्याचा वापर निवास किंवा निवासाव्यतिरिक्त केला जाऊ शकतो. यावरून आपल्या लक्षात येतं की इमारत जरी एक असली तरी इमारतीमध्ये एक किंवा त्याहून अधिक गणनाघर हे असू शकतात. इथे आपण उदाहरण पाहू शकतो की ही एक इमारत जरी असली तरी हिच्या खालच्या मजल्यावर आपल्याला एक हे दुकान दिसत आहे व वरच्या मजल्यावरती 2 फ्लॅट आहेत. अशा वेळेस जरी आपण याला एक इमारत मानली असली तरी यात 3 गणनाघरे आहेत. पहिला गणनाघर म्हणजे येथील फ्लॅट क्रमांक 1, दुसरा गणनाघर क्रमांक 2 म्हणजे फ्लॅट क्रमांक 2 व तिसरा गणनाघर क्रमांक म्हणजे आपलं हे जे दुकान आहे हे तिसरा गणनाघर इथे होत आहे. जर आपण या नकाशामध्ये बघितलं तर घरांची आपल्याला जो नंबरिंग करायची आहे त्याची सुरुवात ही वायव्य कोपऱ्यापासून होईल व तिचा शेवट हा खाली आग्नेय कोपऱ्यापर्यंत येईल. आपल्याला नंबरिंग देताना सर्पाकार पद्धतीने एकाखाली एक द्यायची आहे व जिथे आपण रस्ता असेल किंवा कुठून आपल्याला लांब अंतरावरती घराचा क्रमांक द्यायचा असेल तिथे आपण बाणांचा वापर करणार आहोत, जेणेकरून नकाशावर दिशा ही वायव्यपासून आग्नेयपर्यंत येताना स्पष्ट अशी दिसेल. हे एक आपण उदाहरण पाहूया. इथे एक गणनाघर व एक इमारत आपल्याला दिसत आहे. इमारतीचा जो क्रमांक आहे CN01 हा प्रगणक देणार आहे व हा क्रमांक आपण HLO ऍप मध्ये टाकल्यानंतर तिकडून एक स्वयंनिर्मित क्रमांक आपल्याला मिळणार आहे, जो जो इथे आपण बघू शकतो की 0001 हा गणनाघर क्रमांक आपल्याला ऍप मधून मिळालेला आहे. तो आपण आपण दिलेल्या इमारत क्रमांकाच्या खाली लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपण सुस्पष्ट प्रकारे इमारत क्रमांक व गणनाघर क्रमांक घरावरती देऊ शकतो. आता आपण अशी काही उदाहरणं बघणार आहोत जिथे आपल्याला इमारत व गणनाघरांची संख्या ठरवण्याची वेळ येते. आपण सुरुवातीला सोप्यापासून सुरुवात करूया. हे स्ट्रक्चर आपण बघितलं तर इथे एक इमारत आहे, एक मुख्य दरवाजा असल्यामुळे आपण याला एक गणनाघर हे मानणार आहोत. CN01 हा याचा इमारत क्रमांक असेल व 0001 हा गणनाघर क्रमांक आपल्याला HLO ऍप मधून प्राप्त होणार आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला एक इमारत व त्यातील 3 गणनाघरे दिसत आहेत, म्हणजे 2 फ्लॅट व खालील एक दुकान. यावरून आपल्या लक्षात येतं की व्यावसायिक उपयोगासाठी जरी एखादे स्ट्रक्चर बांधलेलं असेल तरी आपण त्याला गणनाघर क्रमांक देणार असू, भलेही ते अनिवासी असो किंवा त्याचा वाणिज्य उपयोग असो. काही वेळा रस्त्याला लागून सामायिक भिंतीने जोडलेल्या आपल्याला अशा इमारती दिसत असतात. ह्या इमारतींना आपण एक भिंत असल्यामुळे कधी कधी एक इमारत म्हणून मानू असा विचार करू शकतो, पण असं न करता या इमारती ज्या असतात त्या वेगवेगळ्या कालखंडात बांधलेल्या असतात, तसेच त्यांचे मालकही वेगवेगळे असतात. त्यामुळे जरी त्यांची सामायिक भिंत असली तरी आपण त्यांना वेगवेगळ्या इमारती मानणार आहोत. इथे आपण बघू शकता, इथे आपल्याला 6 वेगवेगळ्या इमारती दिसत आहेत. त्यातील 5व्या व 6व्या ज्या इमारती आहेत याच्यामध्ये गणनाघर संख्या ही 1हून अधिक आहे. त्यामुळे आपण 5व्या इमारतीमध्ये 0005 व 0006 अशा 2 वेगवेगळे गणनाघर आपण तिथे कन्सिडर केलेले आहेत. पण जर आपण 5व्या इमारतीचं जर उदाहरण घेतलं तर इथे राहणारी जे दोन्ही घरांमध्ये राहणारी जे कुटुंब जर एकच असेल तर आपल्याला या 2 वेगवेगळ्या गणनाघर मानण्याची गरज नाही. 5व्या इमारतीत देखील आपण जर दोन्ही घरात राहणारे कुटुंब एकच असतील तर आपण त्यांना एक गणनाघर मानू शकतो. आता इथे आपण बघू शकतो की एक इमारत इथे आहे, पण इथे 6 वेगवेगळे दरवाजे व 6 वेगवेगळे गणनाघर आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण याला इमारत क्रमांक CN01 हा देऊ शकतो. तो आपण ऍप मध्ये टाकल्यानंतर आपल्याला तिकडून स्वयंनिर्मित 0001 पासून 0006 पर्यंत 6 अशी वेगवेगळी गणनाघर क्रमांक मिळतील.
आता आपण गणना करत असताना आपल्याला हॉटेल किंवा वसतिगृह यासारखे ज्या इमारती आहेत त्या दिसतात. यामध्ये आपल्याला अनेक खोल्या दिसतात. हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या खोल्या असतात. पण तिथे वेगवेगळं असं स्वयंपाकघर आपल्याला आढळत नाही. त्यामुळे आपण हॉस्पिटल किंवा वसतिगृह हे जे जागा आहेत, त्यांना एकच इमारत क्रमांक व एकच गणनाघर क्रमांक देणार आहोत. पण जर हॉटेलमधील जे हॉस्पिटलमधील जे डॉक्टर आहेत किंवा नर्स आहेत, यांनी बाजूला एक सेपरेट आपण जर काही असं बांधून स्ट्रक्चर जर ते राहत असतील, तिथे त्यांचं स्वयंपाकघर असेल, ते जेवण बनवत असतील, तर त्या आपण छोट्या स्ट्रक्चरला सेपरेट असा गणनाघर क्रमांक देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त हॉस्पिटल, हॉटेल किंवा वसतिगृह यांच्यातील जे घरं आहेत, त्यांना सेपरेट गणनाघर क्रमांक देण्याची आवश्यकता नाही. आता हे एक स्ट्रक्चर बघा, इथे एक मुख्य घर आहे व त्याच्या बाजूला आपल्या छोटे-छोटे लहान असे बांधकाम दिसत आहेत. एक गुरांचा गोठा आहे, वर्कशेड आहे आणि नोकरांचं घर आहे. अशा वेळेस आपल्याला या इमारतीचा क्रमांक जरी 1 असला, तरी या सर्व जे छोटे-छोटे जे घर आहेत, त्यांच्यासाठी सेपरेट गणनाघर क्रमांक घ्यायचे आहेत. जसं गुरांच्या गोठ्यासाठी, वर्कशेडसाठी व नोकरांचे घर यांच्यासाठी वेगवेगळे गणनाघर क्रमांक येतील, जरी या सर्व स्ट्रक्चरचा इमारत क्रमांक 1च असला तरी. नोकरांच्या घराच्या बाबतीमध्ये आपण कुठेही जर पाहिलं तर नोकर हे जर स्वतः म्हणजे तिथे स्वयंपाकघर त्यांचं असेल व ते तिथून जर स्वयंपाक बनवून खात असतील, तर आपण त्यांना सेपरेट गणनाघर क्रमांक देऊ अथवा आपण त्यांना मुख्य घराचा जो गणनाघर क्रमांक आहे तो दिला तरी चालणार. हे जे कंपाऊंड आहे, अशा वेळेस आपण गणना करताना इथे जर आलो, तर या कंपाऊंडला आपल्याला लक्षात येतं की कोणतेही छत नाहीये. त्यामुळे आपण या कंपाऊंडला इमारत किंवा गणनाघर कोणताही क्रमांक देणार नसून हा एक फक्त कंपाऊंड आहे. हे आपल्या घरगणनेमध्ये येत नाही. कधी-कधी गणना करत असताना आपल्याकडून एखादं घर सुटतं किंवा गणना करण्याच्या कालावधीमध्ये एखादं नवीन घर बांधलं जातं. अशा वेळेस आपण समजा या डावीकडच्या घराला एक CN20 हा क्रमांक दिलाय व उजवीकडच्या घराला CN21 हा क्रमांक दिलेला आहे. पण हे मधलं घर त्यानंतर बांधकामाचं पूर्ण झालेलं आहे आपला क्रमांक दिल्यानंतर. अशा वेळेस आपल्याला त्याला CN20/1 म्हणजे मागच्या घराला /1 असा करून पुढचा क्रमांक देता येतो. हा सेपरेट इमारत क्रमांक म्हणून ग्राह्य धरला जातो. फक्त जो गणना घर क्रमांक या नवीन इमारतीला मिळेल, तो शेवटच्या घराच्या नंतर येणारा जो गणना घर क्रमांक असतो, तो या इमारत क्रमांकाला दिला जाईल. आता आपल्याला काही ठळक अशा सूचना इथे दिसत असतील. मार्करचा वापर करून स्पष्ट अशा प्रकारे आपल्याला इमारतीचा व गणनाघराचा क्रमांक त्या घरावरती लिहायचा आहे. आणि तो अशा प्रकारे लिहायचा की तो सहसा पुसला जाणार नाही आणि बराच वेळ तो तिथे तसाच टिकून राहील अशा प्रकारे आपल्याला तो क्रमांक लिहायचा आहे. आपण अशा कधी-कधी काय करतो की जुने क्रमांक पुसतो आणि त्या ठिकाणी आपण नवीन क्रमांक लिहायचा प्रयत्न करतो. असं आपल्याला कुठलाही क्रमांक पुसण्याची आवश्यकता नाही. आपण आपला सेपरेट असा बाजूला स्पष्ट असा क्रमांक लिहून घ्यायचा आहे. क्रमांक देत असताना आपण कुठलंही घर सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच कुठल्याही घराला दुबार क्रमांक दिला जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मला अपेक्षा आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्यापैकी शंकांचं निरसन झालं असेल. त्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर आपण खाली विचारू शकतात. धन्यवाद.